मंडळाकडून माननीय नेस्टर कुटीनो ह्या सेवानिवृत्तीनिमित्त सप्रेम भेट दिली जाईल. तसेच नेशनल कुटुंब आपण आपल्या संस्थेची एका डिव्हिजन आणि संस्थेतर्फे धन्यवाद नेस्टर कुटीनो आणि चेअरमन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुटीनो, उपाध्यक्ष न्यामी सुद्धा, मंचावरील मान्यवर, उपस्थित आणि माजी संचालक व माझे सहकारी, आजचा दिवस हा आपल्या पकडीसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा आहे. आपल्या संस्थेतील महाव्यवस्थापक श्री आर्थर कुटीनो व सिनियर नेस्टर कुटीनो या दोन व्यक्ती आज आपल्या पकडीतून सेवानिवृत्त होत आहेत. आज आपण ज्यांनी केवळ या पकडीसाठी काम केले नाही, तरी संस्था उभारावी, वाढावी आणि टिकून राहावी यासाठी आपले आयुष्य समर्पित केले असे आपले आदरणीय महाव्यवस्थापक श्री आर्थर कुटीनो यांना निरोप देत आहोत. आपली संस्था 36 वर्षात पदार्पण केली आहे, परंतु हा केवळ कारभार नाही तर कष्ट, संघर्ष, प्रामाणिक व दूरदृष्टी याचा प्रवास आहे. या प्रवासाचे साक्षीदार आणि शिल्पकार म्हणजे श्री आर्थर कुटीनो साहेब. संस्थेच्या स्थापनेपासून त्यांनी या पद्धतीने आपले आयुष्य जोडले. सुरुवातीच्या काळात जेव्हा संस्था अगदी प्राथमिक अवस्थेत होती, मर्यादित साधने, कमी कर्मचारी आणि अनेक अडचणी होत्या, तेव्हा त्यांनी मॅनेजर म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्या काळात त्याने केवळ पद निभावले नाही, प्रत्येक कामा स्वतःची जबाबदारीप्रमाणे पार पाडले. भाऊ त्यांच्या कार्यकुशलतेमुळे, निष्ठेमुळे आणि नेतृत्व गुणामुळे त्यांना जनरल मॅनेजर या सर्वोच्च पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. आज त्यांची निवृत्ती म्हणजे एक यशस्वी अध्ययनाचा शेवट असला तरी त्यांनी उभारलेली संस्था, घडवलेली माणसे आणि दिलेले संस्कार हे कायम जिवंत राहतील. तसेच आज आपले सेवानिवृत्त असलेले कर्मचारी श्री नेस्टर कुटीनो हे आपल्या पद्धतीने एक निष्ठावान, प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हे सुद्धा आज अखंड अशी 32 वर्षाच्या सेवेद्वारे निरोप देत आहेत. श्री नेस्टर कुटीनो यांनी क्लार्क म्हणून काम करताना किंवा कार्यकारी जबाबदारी पार पाडल्या नाही, तर कामात झोपून संस्थेच्या मूल्यांची जबाबदारी केली. हिशोबातील काटेकोरपणा, कागदाची शिस्त, वेळेचे पालन आणि सभासदांची नम्र वागणूक या सर्व बाबींमुळे ते नेहमी आदर्श राहिले. मला त्यांच्याबरोबर एक वैयक्तिक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते. कधीही अडचणीचा विषय आला, तणावपूर्ण परिस्थिती असो व ज्याचा कामाचा ताण असो, त्यांनी कधीही कुरकुर केली नाही. नवीन सहकार्यांना त्यांनी नेहमीच आपुलकीने समजावून सांगितले, मार्गदर्शन केले. आज त्यांना निरोप देताना दुःख असले तरी त्याहून अधिक कृतज्ञता आहे. आज या दोन्ही माझ्या सहकार्यांना पुढील आयुष्यातील उत्तम आरोग्य, मानसिक शांती आणि कर्तव्य सुख आणि आनंद लावावे ही सदिच्छा. त्यांच्या अमूल्य सेवेबद्दल मनपूर्वक आभार आणि त्यांच्या पुढील आनंदी समाधानी निरोगी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद श्री मिस्टर एस.टी. सिल्वेरा साहेब. यानंतर आता युनियनतर्फे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाईल. आर्थर कुटीनो यांनी पुढे यायचे. आर्थर कुटीनो साहेब पुढे यायचे आहे. त्यांचा युनियनतर्फे सत्कार केला जाईल. त्यानंतर नेस्टर कुटीनो यांनी पुढे यायचे आहे. त्यांचाही सत्कार केला जाईल.
धन्यवाद ज्येष्ठ प्रतिनिधी आणि कर्मचारी. पुढील सन्मान्य व्यासपीठ आणि आमचे माजी सर्व पदाधिकारी, दोन्ही सरकार मंत्रींचे कुटुंबीय, CA टीम, 33 वर्ष 26-27 त्यानंतर मला पण सर्व्हिस आली. आणि पहिलं मी खरोखर जे मॅनेजमेंट आहे आपलं पहिल्या दिवसापासून, आपण मिशनरी असतो आणि साधना मंत्रीचं मॅनेजमेंट हे मिशनरीसारखं कार्य केल्यामुळे आज आपण तोच पाहू शकतो. कारण आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हाला भविष्याविषयी फार काळजी होती, पगार असतील का काय असेल काय नाही. पण जे पहिल्या दिवसापासून जे चांगले लोक या पदकडे लागले, अकाउंट ज्याला पुष्कळ ज्ञान होतं, त्यामुळे प्रगती खूप चांगली झाली. कारण आपण असं सांगतो झाड कोणतरी लावतो आणि फळं कोणतरी खातो, पण साधना मंत्री तसं झालं नाही. ज्यांनी झाडं लावली त्यांनी खरोखर चांगली फळं आम्ही खात आहोत. आता मी आमचे GM यांच्याशी 2 शब्द बोलतो. ॲक्च्युअल आम्ही शाळेत जाताना मी 12 वर्षाचे पुढे असे आमची आमची शाळेपासून भेट होत असं. आणि तुम्ही जर GMकडे बघितलं तर फार आशावादी. समजा मला BCom झालं असतं कोणी सांगितलं असतं एका टेबलावर बसून पदवी प्राप्त असेल तुम्ही त्या काळी अजिबात नाकारलेला असता. पण ते आशावादी होते, त्यांचा त्यांच्यावर फार विश्वास होता. आणि बघा इकडे आमचं हेड ऑफिस होतं आणि ब्रांच होती, जिकडे आमचा सत्कार केलाय बाहेर आपलं हेड ऑफिस आणि मध्ये ब्रांच, आणि ते तिकडे बसायचे. त्यांची प्लॅनिंग होती तर मी ही पदवी कार्य करून टाकतो. खरोखर त्यांनी जे आम्हाला म्हणजे आम्हाला खूप शिक्षण आहे, आम्ही काय कुठे BCom वगैरे काढायचो पदवी जाणं असं झालं, पण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं पॉझिटिव्ह. तर तुम्ही आमची पदवी पुढे जाणार. मग जे काय होतं म्हणजे आम्ही पण त्यांना काही गोष्टी सांगायला पाहिजे. GMबरोबर संघर्ष झाला नाही असं आम्ही सांगणार नाही. विजय जिल्ह्यामध्ये आमचा खूप संघर्ष व्हायचा, पण त्यांनी कधीच आम्हाला असं म्हणजे ते मनात ठेवलं. तर त्यांचं एकच म्हणजे होतं का आपली पदवी पुढे गेली आणि ते प्रत्येक आम्हाला हे करत असतात आणि मदत करत असतात. आणि बरोबर त्यांनी प्रत्येक स्टाफला कोण सांगू शकत नाही की त्यांनी आम्हाला मदत केली. आणि मोठीवर प्रोग्राम असला ते कधीच मोठ्या माणसात बसणार, आम्ही जिकडे असतो तिकडे आमच्याबरोबर बसणार. एवढं ते चांगल्या प्रकारे आम्हाला हे करतात. आणि खरोखर आपण जे सिनियर आपले लोक आहेत, मॅनेजमेंटचे लोक आहेत, आपण दुसऱ्यांना शिकवतो. त्यांच्या वडिलांचा एक अनुभव मी शेअर करतो. त्यांचे वडील ड्रायव्हर होते आणि माझे वडील त्यांच्याजवळ क्लिनरचे काम करायचे. आणि पुढे असल्यानंतर त्यांनी आमच्या डॅडीला ड्रायव्हिंग शिकवली. त्यानंतर ते मातृ शेडकडे कामाला होते. पुढे असं कसं झालं तर त्यांचे वडील एरियामध्ये कामाला लागले आणि माझे वडील इंडियन एअरलाईन्समध्ये. पण काही कारणास्तव त्यांच्या वडिलांनी एरिया सोडून गेले आणि आमचे डॅडी इंडियन एअरलाईन्समध्ये शेवट काम करत राहिले. तुम्हाला बघू शकता आपण दुसऱ्यांना मदत करतो. आम्ही आज माझी डॅडी म्हणून 7-8 वर्ष झाली आणि रिटायर होऊन 33 वर्ष झाली. पण आज पण माझ्या मम्मीचा मेडिकल जो खर्च आहे गोळीपासून ते हॉस्पिटल ॲडमिट करत, गेल्या वर्षी तिला एक असा खर्च आला 5.5 लाख रुपये, तो पण कंपनी तो पेमेंट केला. म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये जी वृत्ती आहे तर दुसऱ्यांना मदत केली. तसं स्मिता मॅडमचं पण आहे. म्हणजे तसं मी आपल्या स्टाफला पण सांगतो, म्हणजे जे वरिष्ठ आहेत का आपण कोणाची मदत करतो. आमच्या कुटुंबात त्यांच्या वडिलांचे देवी आणून दिले तर मुंबईला समजेल त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. कारण तुला जे आज मेडिकल मिळते, मेडिकल आज तुम्हाला किती कॉस्ट आहे. सर मी त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्याकडे शुभेच्छा देतो. सर तुम्हाला चांगलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभो आणि खरोखर तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहील. आता मी 2 शब्द आमचे मित्र नेस्टर कुठे यांच्याशी बोलतो. नेस्टर आणि आम्ही जवळजवळ सारखेच कामाला लागले. नेस्टरचं अक्षर खूप चांगलं आहे आणि त्याचं मला जवळ राहतो. अक्षर किती वेळ फास्ट पटकन फास्ट अक्षर काढू शकतो. आणि बघा आपल्याला जाहिरातीसाठी कोर्टात कितीतरी पैसे संपवावा लागतो. पण नेस्टर या लोकांनी जे पिग्मीचं काम केले, म्हणजे त्यांनी गिरीशपासून किंवा बसेसमध्ये जर साधनापकडे घराघरात पोचवली असेल तर त्या संपूर्ण जे पिग्मीचे लोक या लोकांनी जे प्रामाणिकपणे काम केले, लोक आज पण बोलून दाखवतात. त्यांनी 2-2 लाख कॅश फक्त पहिला आपण सेव्हिंग अकाउंट नसायचं, आपण काय करायचं रेल्वे स्टँडवर पैसे देऊन. आणि विशेष म्हणजे आम्ही पण पिग्मी करायचो त्यावेळी सिंडिकेट
क्रेडिट बँक तुमचं खातं बंद झाल्यानंतर 1 महिन्यानंतर पैसे क्रेडिट करायचे, पण आपल्या साता पद्धतीचे असं होतं का तिसऱ्या दिवशी त्यांच्या घरी पैसे पोचते करायचे. आणि नेशनल त्यामुळे पुष्कळ लोक आणि नंतर असं करता नेशनल त्यांना कन्व्हिन्स केलं का तुम्ही पैसे काढू नका, तर आमच्याकडे फिक्स डिपॉझिट ठेवा. असे करून आपण बिझनेस खूप प्रॉडक्ट केला आणि पुष्कळ अशी सेवा आहे प्रामाणिकपणे आपण पत्नीशी केली आहे की त्यांना पण उर्वरित आयुष्याबद्दल शुभेच्छा देतो आणि आपले असेच मित्रसंबंध वाढत राहतील, आपण भेटत राहू आणि तुम्हाला पुन्हा एकदा परमेश्वर भरपूर असं तुम्हाला मिळू दे. तुमच्या या पुढच्या जे इच्छा आकांक्षा ते पूर्ण होईल. थँक्यू. धन्यवाद सिल्वेल सर. साधना पत्रिकेचे संचालक आणि कर्मचारी वर्ग हे जणू काही कुटुंब आहे आणि आपल्या संचालक मंडळामुळे त्यांना आज चांगली स्थिती प्राप्त झालेली आहे. मला वाटतं आपल्या मॅनेजरला लाखापेक्षा अधिक म्हणजे 1,15,000 जवळ पगार आहे आणि आज ते निवृत्त असताना जवळजवळ 67 लाख त्यांना प्रायव्हेट फंड ग्रॅज्युएट वगैरे सगळं मिळालेलं आहे. म्हणजे चांगलं सुचिन्ह आहे. नेशनलला पण चांगल्यापैकी रक्कम मिळालेली आहे आणि याला फक्त आताच संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष जबाबदार नाही, तर आपण जो पहिल्यापासून अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी त्यांच्यामुळे आणि संचालकामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. अतिशय चांगली स्थिती. धन्यवाद सिल्वेल सर. त्यानंतर स्नेविटा डायस तिला मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करायचे आहेत. स्नेविटा डायस. व्यासपीठावरील चेअरमॅन साहेब, व्हाईस चेअरमॅन, संचालक मंडळ, आजचे सत्कार व्यक्ती व माझे सहकर्मचारी यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. येता विरह काळ होते मन दुःखित, निरोप घेता घेता उरतो प्रेमाचा सुवास. आज आपण सर्वजण येथे एका अत्यंत मंगल आणि भाग्यशाली प्रसंगी एकत्र जमलो आहोत. आजचा दिवस आनंदाचा, कृतज्ञतेचा आणि गौरवाचा आहे. परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने श्री ऑर्थर कुटीनो आणि श्री नेशनल कुटीनो आज आपल्या दीर्घ, प्रामाणिक आणि समर्पित सेवेनंतर कार्यमुक्त होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. श्री ऑर्थर कुटीनो यांनी आपले शिक्षण पूर्ण करून संस्थेच्या सुरुवातीपासून साधना पत्रिकेत रुजू झाले. अतिशय शांत, मनमिळावू, हुशार, शिस्तप्रिय आणि नेहमीच इतरांना मदतीस तत्पर असलेले श्री ऑर्थर कुटीनो हे गुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी जनरल मॅनेजर या पदावर कार्य करत असताना संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेला दिशा, स्थैर्य आणि विश्वासार्हता लाभली. हे नक्कीच उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे श्री नेशनल कुटीनो यांचीही संस्थेतील वाटचाल तितकीच गौरवशाली आहे. त्यांनी दिनांक 1 फेब्रुवारी 1994 रोजी संस्थेत रुजू होऊन आपल्या बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर सिनियर क्लार्क ची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि यशस्वीरित्या पार पाडली. हे काम करीत असताना नेहमीच संयम, अचूकता आणि शांत मनाची आवश्यकता असते. सन 2019 पासून त्यांनी युनियनचे खजिनदार म्हणून ही जबाबदारी पार पाडत असताना सर्वांचा विश्वास संपादन केला. या दोन्ही सत्कार मूर्ती केवळ उत्तम कर्मचारी नव्हे, तर मनमिळावू, प्रेमळ आणि सहकार्याची भावना जपणारे व्यक्तिमत्व आहे. आज आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आजपर्यंत तुम्ही संस्थेला दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. आपल्या संस्थेतील हे 2 एव्हरग्रीन आणि शायनिंग स्टार आपले 60 वर्षाचे आयुष्य पूर्ण करून आज मोठ्या दिमाखात निवृत्त होत आहे. तुमचे उर्वरित आयुष्य आरोग्यदायी, सुखासमाधानाने आणि आनंदाने भरलेलं जावं हीच प्रभूचरणी प्रार्थना. थँक्यू. धन्यवाद स्नेविटा गोन्साल्विस. आजचा दिवस हा खरोखर आनंद, कृतज्ञता आणि गौरवाचा आहे आणि आपले जे दोन्ही जनरल मॅनेजर आणि नेशनल हे सेवा
पदवृत्त आहेत, अतिशय मनमिळावू, प्रेमळ आणि अतिशय कामामध्ये तत्पर असे आपले दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. पुन्हा आपण त्यांच्यासाठी खास आणि सेवेसाठी खास टाळ्या वाजूया. आपले ज्येष्ठ संचालक श्री अलबर्टताई त्यांचे विचार व्यक्त करतील आणि सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत जे आपले आहेत उपस्थित त्यांनाही विनंती आहे की आपण आपले विचार करून ते 3 मिनिटांमध्ये व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमोसी, त्यांचे कुटुंबीय, संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक संचालिका, माजी संचालक संचालिका, संस्थेचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग, आज या साधना सहकारी पतपडीचे 2 शिलेदार श्री आर्थर कुटिनो आणि श्री नेशनल कुटिनो हे आपले 35 वर्ष, अनुक्रमे 35 वर्ष आणि 32 वर्षाच्या प्रदीर्घ अशा सेवेनंतर अनप्रेमिस अशी सेवा त्यांची झालेली आहे आणि आज ते सुपर ॲन्युएशन म्हणजे सेवानिवृत्ती त्याची होत झालेली आहे. ह्या सेवेमध्ये मी या संस्थेमध्ये मी जवळ 17-18 वर्ष संचालक म्हणून कार्यरत आहे आणि ह्या संस्थेमध्ये कार्यरत असताना नेस्टर कुटिनो यांच्यासारखे यांचा संबंध आला आणि अतिशय प्रामाणिक आणि डेडिकेटेड अशी त्यांची सेवा द्यायची प्रवृत्ती आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याने आपल्या संस्थेमध्ये 32 वर्षाचं योगदान दिलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी मला उल्लेख करावासा वाटतो की एखादी व्यक्ती संस्थेमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य वगैरे करत असतात, पण नेस्टरने तर सेवेमध्ये असताना सहकार क्षेत्राच्या कार्याची एक त्यांनी धुरा हाती घेतले, खांद्यावर घेतलेली आहे आणि आपली जवळचीच बंगली सोसायटी, सहकारी कंझ्युमर सोसायटी बंगली या संस्थेत ते मागच्या वर्षी संचालक म्हणून निवडून आलेले आहे. म्हणजे रिटायरमेंट पुढचं आयुष्य त्यांना सहकार क्षेत्राची आवड असल्यामुळे त्यांनी ते सहकार क्षेत्रात निवडलेलं आहे असं मला वाटतं आणि खास मला त्यांचा अभिमान वाटतो. कारण माझ्यासहित अनेक सहकार क्षेत्रात काम केलेले किंवा उच्च पदावर असलेले त्याचा आपण कधी विचारही केला नाही, परंतु निष्ठाने त्याचा विचार केला आणि आज त्या सहकार क्षेत्रामध्ये पुढे जाणार आहेत. मी त्यांना खास धन्यवाद देतो. आपले दुसरे शिलेदार आहेत आर्थर कुटिनो. सहकारी संस्था आणि व्यवस्थापन ह्यामध्ये सहकारी संस्थेचे व्यवस्थापन, संचालक मंडळ आणि इतर आणि प्रशासनाचा दुसरा एक भाग आहे. तर प्रशासनाचे ते मुख्य आज आपल्या साधना पतपेढीच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. संचालक मंडळाची जबाबदारी, अधिकार आणि कार्यकक्षा, त्याचबरोबर आपल्या महाव्यवस्थापकाची जबाबदारी आणि कार्यकक्षा, कर्तव्य वगैरे हे सर्व नागरी सहकारी बँकेच्या पतपेढ्यांच्या बायलॉमध्ये अधोरेखित केलेले आहेत आणि हे अधोरेखित केलेले वाढल्यास महाव्यवस्थापकाच्या जबाबदारीमध्ये विस्तृतपणे असे दिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ठेवीवर कर्जे, गुंतवणूक, कर्ज वसुली, NPAचे व्यवस्थापन, लवाद प्रकरणे, संचालक मंडळ सभा, तसं मिनिट्स, सामान्य प्रशासन, अकाउंट्स फायनलायझेशन, ॲसेट्स ऑडिट क्लासिफिकेशन, ऑडिट आणि फायनान्स ऑफ अकाउंट्स, वार्षिक सभा इत्यादी आणि सभासदांचा आणि ठेवीदारांचं एक रिलेशन मेंटेन करण्यासाठी त्यांच्याबरोबर संपर्क, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ह्या महाव्यवस्थापनाने कराव्या लागतात आणि महाव्यवस्थापनाने
देशाचे आणि व्यवस्थापनामध्ये अभ्यासपूर्ण ध्येयधोरणाची आखलेली आहे त्याची काटेकोरपणे प्रशासनामार्फत अंमलबजावणी करणे हे त्यांचं फार महत्त्वाचं काम असतं आणि त्याने अत्यंत सुंदर असं कार्य आपल्या संस्थेनं दिलेलं आहे. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपल्या संस्थेच्या व्यवस्थापनाने कुठलाही गैरव्यवहार म्हणा, अगर प्रशासनाने कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार अफरातफर हे काहीही झाले नाही हे नमूद करण्याचा आनंद आश्चर्य वाटतो की त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशनवरती असलेले नियंत्रण बोर्ड हे महत्त्वाचं आहे. कार्यालयीन जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्याचबरोबर आज ह्या ठिकाणी त्यांचे दोन्ही सुपुत्र इथे उपस्थित आहे आणि त्यांचा एक मुलगा पीक हा तर CA आहे. म्हणजे अतिशय उच्च अशा शैक्षणिक क्षेत्रामध्ये उच्च अशा पदवी होते आज CM आहेत. हे CA म्हणजे आम्ही त्यांना अभाव नॉलेज असं समजतो. आम्हाला जे नॉलेज आहे त्यापेक्षा अभाव नॉलेज. तर CM म्हणून त्यांना शैक्षणिक त्यांनी हे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचा दुसरा मुलगा ग्रेस हा मास मीडियामध्ये कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आपले दुसरे शिलेदार श्री नेस्टर यांची मुलगी मोठे गार्मेंट प्रोडक्टमध्ये ऑफिसर व्यवसायिक शिक्षण झालेलं आहे. अशा प्रकारे कार्यालयीन कामकाजाबरोबर त्यांनी आपल्या कौटुंबिक कुटुंबाकडे लक्ष दिलेलं आहे. आणि खास सांगावं असं वाटतं की नेशनल आपल्या संस्थेमध्ये कार्यरत असताना त्यांनी कुटुंबाकडे लक्ष दिलेलं आहे. तर आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची मुलगी जी आहे इथे तर तिचा आज संध्याकाळी एंगेजमेंट पण आहे. तर आज एंगेजमेंटचा दिवस सुद्धा त्यांचा आज निवृत्तीच्या दिवशी त्यांचा कार्यक्रम होत आहे. म्हणजे कुटुंबाची जबाबदारी सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आजच्या त्यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी ठेवलेली आहे. फार अशी आनंदाची गोष्ट आहे आणि संध्याकाळच्या कार्यक्रमाला आम्ही सर्व तुम्हाला श्रेष्ठ चिंततो. आपण असं म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखाद्या स्त्रीचं योगदान असतं आणि खरी खरोखर गोष्ट आहे की ते योगदान मौल्यवान असं योगदान त्यांचं असल्याशिवाय एखाद्या पुरुषाचा यशस्वीपणा दिसत नाही. ह्या ठिकाणी अर्थात हे आपल्या मोठी जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या मिसेसने स्मिता मॅडम ह्यांनी धीर भूमिका अशी ओळखलेली आहे की संस्थेमध्ये कामासाठी कार्यरत आणि त्याबरोबर त्यांना कौटुंबिक जो भार आहे तो देखील त्यांनी घेतलेला आहे. म्हणूनच आज ते ह्या पदावर निवृत्त होत असताना यशस्वी असं कार्य मौल्यवान असं कार्य या संस्थेला त्यांच्याकडून झालेलं आहे. त्याचबरोबर नेस्टर यांची मिसेस कॅन्डिडा हिने देखील नेस्टर यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. बरोबर आपल्याला सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि आता आपण जसं पाहिलं तर नेस्टर म्हणा किंवा कुबेर साहेब हे आपल्या संस्थेतील दैनंदिन कामकाच्या भागातील आपला लेखापरीक्षणाचा भाग असतो. इथे लेखापरीक्षक आहेत. हे लेखापरीक्षकांना त्यांना पदोपदी फेस करावंसं लागतं. आता कदाचित ते रिटायर झालेले असल्यामुळे कारण कदाचित त्या लेखापरीक्षकाची आता म्हणजे तशी फार मोठी अडचण म्हणजे निघून गेलेली आहे. परंतु आपले घरचे जे ऑडिटर आहेत लेखापरीक्षक त्यांच्या तावडून ते आजन्म सुटणार नाहीत. तर म्हणून ह्या दोघांनी ह्या दोन होम आपले ऑडिटर आहेत त्यांच्या देखील अधिपत्याखाली काम करायचं आहे. मित्र
महाव्यवस्थापकाचं पद हे गौरवाचं पद आहे, प्रतिष्ठेचं पद आहे. परंतु त्या खुर्चीकडे, त्यांच्या खुर्चीकडे जाण्याचा मार्ग हा काटेरी असतो. आणि ह्या 35 वर्ष काटेरी मार्गाने महाव्यवस्थापकाने जो मार्गक्रमण त्यांनी केलं आणि त्याचा आज शेवट राजमार्गाने झालेला आहे असं मला तरी वाटतं. आणि ह्या काटेरी वाटेवरून माझी काही वर्षापूर्वी वाटचाल झालेली होती आणि मी त्या चक्रातून गेलेलो आहे. शेवटी समारोप करत असताना मी नेशनल आणि वॉटर कुटुंब यांना परमेश्वराने चांगलं आरोग्य द्यावं, दीर्घायुष्य द्यावं म्हणून त्यांना श्रेयस चिंतितो. आणि त्यांनी पुढील उर्वरित काळामध्ये रिटायरमेंटनंतर मला वाटते त्यांची साधना पदवीतील ऑर्थोडॉक्सची एक टेस्टमेंट असते, ते टेस्टमेंट जवळ संपलेली आहे. आणि मला वाटते आता 2020 आणि वनडेसाठी ते सज्ज थोड्या काळ राहणार आहेत. तिथे देखील त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य करावं, संस्थेसाठी उज्ज्वल असं त्यांचा वेळ द्यावा, डेडिकेशन करावं, द्यावं असं त्यांना आता मी सूचित करतो. आणि शेवटी जाता जाता एक सुविचार आपल्यासमोर ठेवतो. एकमेकाविषयी बोलण्यापेक्षा एकमेकाशी बोला, संवाद साधा. तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा केले, पण सुखदुःखाचे अकाउंट्स कधी जमलेच नाही. जेव्हा सगळ्यांची टोटल झाली तेव्हा समजले की आठवण सोडून काही बॅलन्स करत नाही. थँक्यू. एकमेकाविषयी बोलण्यापेक्षा एकमेकाशी बोला. आणि या ठिकाणी अर्थर कुटिनो आणि नेशनल कुटिनो मला काही कल्पना दिली नव्हती आता भाषण करायची, त्यामुळे जे काय मला सुचेल ते मी बोलणार. कारण मी आताच आमच्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा निवृत्तीचा कार्यक्रम आटपून आलेला आहे. आणि आज 4 कर्मचारी माझ्यासाठी निवृत्त झाले. 2 साधना पदवीचे, एक आमच्या कुटुंबातले आणि एक हॉस्पिटलचे. परंतु या साधना पदवीशी माझा खूप जवळचा संबंध आलेला आहे. ज्या वेळेला गोंसावी साहेबांनी पतसंस्था स्थापन करायचं ठरवलं, चेअरमन त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की फ्री विकण्यासाठी, टीव्ही विकण्यासाठी अशा त्यांचे विचार जो होता त्यावेळेचा. आणि ते त्यांच्या डोक्यामध्ये आलं की आपण अशा पद्धतीनं लोकांना कर्ज रूपानं ह्या वस्तू विकू. आणि त्यांनी मला भावळ्यांच्या त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की इथं येऊन जा. आणि मला अजूनही तो दिवस आठवतो की या दिवशी साधना पदवीच्या प्रवर्तक सदस्यामध्ये जे 18 लोक होते त्याच्यामध्ये मला सहकार्याची संधी मिळाली. जवळपास 13 वर्ष एक संचालक आणि पदाधिकारी म्हणून या ठिकाणी मी काम केलं. त्यामुळे ऑर्थर आणि नेशनल यांच्याशी काम करण्याची मला संधी मिळाली. परंतु मला अजून आठवतं की सुरुवातीचा काळ जो होता तो ज्या वेळेला मार्केटिंग सोसायटीमध्ये एक टेबल घेऊन आपण ही संस्था स्थापन केली. फिलिप लेमॉस हे त्याचे पहिले चेअरमन होते आणि अत्यंत कडक शिस्तीचे आणि खूप अनुभवी असे ते होते. आणि त्यांच्या हाताखाली अर्थात सुरुवातीची वर्ष काम केलं. साधारणतः एखाद वर्ष ते होते. परंतु तो 1 वर्षाचा काळ सुद्धा खूप महत्वाचा होता, कारण ते अकाउंट्समध्ये खूप असे पारंगत असे होते फिलिप लेमॉस. आणि तत्पासून ते आजपर्यंत म्हणजे 35 वर्षाचा काळ हा खूप मोठा काळ आहे की जेव्हा सुरुवातीच्या अगदी शून्यापासून ते 350 कोटी संचालक मंडळ येतं, संचालक मंडळ जातं, अनेक चेअरमन होतात, अनेक पदाधिकारी होतात. परंतु
परंतु जो प्रशासकीय गाडा चालवणारा जी व्यक्ती असते ती त्याच ठिकाणी असते आणि त्यांच्या कौशल्यावरती एखादी संस्था पुढे जात असते. अनेक संस्था त्या ठिकाणी जे फ्रॉड झालेले आहेत आणि मोठ्या मोठ्या संस्था फ्रॉड झाल्यामुळे त्या बंद पडलेल्या आहेत. परंतु आपल्याकडे मला अभिमानाने सांगायचं वाटेल की असा एकही फ्रॉड आपल्याकडे झाला नाही. कर्मचारी फ्रॉड केल्यामुळे बाहेर काढला आपण असंही झालेलं आहे. अत्यंत प्रामाणिक प्रकारचे कर्मचारी आपल्याला लाभलेले आहेत. त्यामध्ये या ठिकाणी बसलेले सगळेच कर्मचारी आले ज्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे म्हणजे अनेक मला आठवते की आपण त्यावेळेला आपल्याकडे कर्जाचा अर्ज आला आपण एक सहानुभूतीचा विचार करून म्हणजे त्यांनी फायनान्शियल पोझिशन काय आहे तो हप्ते भरेल का नाही भरेल याचा विचार आपण नाही केला त्यावेळेला. एक त्याची अड होती ती अड लक्षात घेऊन आपण त्यांना मदत केली आहे आणि मग त्यांची ती थकबाकी झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आपल्या कर्मचाऱ्यांनी काम केलं. आता या ठिकाणी जो उल्लेख झाला की पिकनिकचं एक मोठं जो आपल्याकडे आपण जो पॅकेज तयार केलं होतं त्याचा फायदा खूप झाला की घराघरामध्ये आपली साधना कंपनी गेली. कॅथलिक बँकेसारखी इतकी मोठी बँक आपल्या आजूबाजूला असताना साधना कंपनी आज या लेवलला गेलेली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांनी जी सेवा दिली त्याबद्दल आजच्या दिवशी मी ही संधी घेतली. तुमचं सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की नुसतं नेस्टर आणि अर्थासाठी मी बोलत नाहीये पण या ठिकाणी जो कर्मचारी वर्ग या ठिकाणी बसलेला आहे तुमचं सगळ्यांचं मी कौतुक करणार आहे. हा दिवस जो आहे आजचा दिवस हा सगळ्यांना बघायचा आहे आणि इथूनच रिटायर व्हायचं हे लक्षात ठेवा. आज कार्डिनल हॉस्पिटल म्हणा किंवा कॅथलिक बँक म्हणा किंवा साधना कंपनी म्हणा या अशा संस्था आहेत की ज्यामध्ये एकदा लागला माणूस तो निवृत्त होईपर्यंत काम करतो. अशा एक संस्था आपल्या आहेत आणि आज या ठिकाणी सर्व माजी पदाधिकारी संचालक बसलेले आहेत त्यांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे. तर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी आता नेक्स्ट बरोबर मला थोडं काही वर्ष सोसायटीमध्ये काम पण करायचं आहे आणि अत्यंत सुंदर असं त्याचं काम आहे. या ठिकाणी सांगितलं की ज्या वेळेला ते लागले ते शिपाई म्हणून लागले होते परंतु शिपाई म्हणून ते आम्ही त्याला नंतर बघितलंच नाही कधी. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी काउंटर सांभाळलं कॉम्प्युटर तर नवीन होता सगळा 90 साली कॉम्प्युटर कोणाला माहित होतं परंतु त्याने ज्या पद्धतीने कॉम्प्युटर हाताळला आणि तदनंतर त्यांनी आज सिनियर क्लार्क म्हणून ते रिटायर होत आहेत. अर्थानं मला सांगितलं की 1 वर्षाची मुदत दिलेली आहे. चांगली गोष्ट आहे कारण मार्केटमध्ये आता आपल्याला अशी माणसं मिळत नाही. आपल्यालाच आपली माणसं तयार करावी लागतील. भविष्यामध्ये सुद्धा जनरल मॅनेजर आपल्यामधून कसे तयार होतील ते बघा. जबाबदारी घ्या थोडीतरी. काय फार मोठं नसतं आपल्यासारखे बोलणारे बोलतात पण ते मनातून बोलत प्रोत्साहन म्हणून बोलत असतात. तर कोणीही भविष्यामध्ये ही जबाबदारी घ्यायची तयारी ठेवा ही भावना व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद गिरी गोंसावीस सर. माजी अध्यक्ष सन्मान्य श्री फ्रान्सिस कुशल सर यांना पण मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत. आजचे सत्कार होतील आर्थर पुडिकम आणि मिस्टर पुडिकम. एक रबेली देवाचा माणूस आणि एक सेंटामोस देवाचा माणूस आणि एक उभारलेला पुटिनो त्यांचं कौतुक करणार आहे. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो सन्माननीय स्टेज आणि बंधुभगिनी साधना पतपेढीमध्ये मी जवळजवळ 17 वर्ष संचालक मंडळ आणि त्याच्यापैकी 4 वर्ष मी चेअरमन म्हणून काम केलेलं होतं. पण या 17 वर्षाच्या पिरियडमध्ये जे काय मी तिकडे पाहिलं ते अत्यंत समाधानकारक असं होतं. पण त्याच्यामध्ये एक असा फॅक्टर होता की आपलं जे साधना पतपेढीचं विराट जे होतं विराट ते विराट 5 ठिकाणी फिरलं. पहिलं बाबळ्याला त्याच्यानंतर इकडे हॉलमध्ये बंगलीला
त्याच्यानंतर बंगलीला सोसायटीच्या वरती, त्याच्यानंतर मग दिघ्याला होळीच्या वरती, त्याच्यानंतर परत सोसायटीमध्ये त्याच्यावरती, आणि नंतर फायनली नाही, त्याच्यानंतर नेवरलेवाडी, आणि नेवरलेवाडीनंतर मग इकडे आपण स्थिरावलो आपटणमध्ये. पण या सगळ्या पिरियडमध्ये जो काय अनुभव होता तो अतिशय दुःखदायक होता आणि अतिशय चांगला पण होता. कारण त्यावेळेला सहकार्य जे मिळालं ते आपल्या स्टाफकडून आणि स्पेशली आपले जनरल मॅनेजर आर्थर कुटिनो ह्यांनी त्यावेळेला जी कामगिरी केलेली आहे, बघा इकडनं विराट तिकडे, तिकडनं विराट तिकडे असं करणं हे सोपं काम नसतं. आणि त्यावेळेला खरोखर त्यांनी खूप मोठे श्रम केलेले आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो. कारण हे सगळं काम करणं फार कठीण होतं. कारण त्याच्यामध्ये सगळंच असायचं. तसं पतवाडी पेटल्यानंतर तुमचं सगळं अकाउंटचं सगळं साहित्य तिकडे असायचं. आणि त्यामुळे काय व्हायचं की कसं काय जुळाजुळव करायची हा मोठा प्रश्न असायचा. आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे नेस्टर सुद्धा आमचे आहेत, आमच्या गावातले आहेत. नेस्टर सुद्धा हा सहकार्याला सांगितलं की आताच ते याच्यामध्ये सहकारामध्ये आलेले आहेत. तर त्याच्या अगोदरपासून सहकार्यामध्ये आहेत. आमच्या गावकीचं जवळ 20-25 वर्ष खजिनदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता ते मंगली सोसायटीचे खजिनदार त्यांनी खास अभिनंदन करतोय. प्रश्न असा आहे की आपण जेव्हा अशा गोष्टी करतो ना त्यावेळेला आपल्याला कर्मचाऱ्यांचा पण विचार करावा लागतो. आपल्या नशिबाने, साधना पत्नीच्या नशिबाने आणि आपले संस्थापक डॉ. गन्सर्व्हिस यांच्या आशीर्वादाने आपल्याला चांगले संचालक मिळाले, पतपेढीला चांगले कर्मचारी मिळाले. बघा कुठलीही संस्था जेव्हा चांगल्या तऱ्हेने जाते याचा अर्थ तिकडे असलेली माणसं जी आहेत ना ती माणसं अतिशय प्रामाणिक आणि कामसू असतात. आणि तरच संस्थेला आपल्याला चांगलं योगदान होतं. प्रश्न असा आहे की 34-35 वर्ष एका ठिकाणी काम करणं आणि ती संस्था रुजवणं आणि संस्थेचा वृक्ष मोठा करणं ह्याच्यामध्ये त्या माणसाने किती योगदान दिलं असेल याची कल्पना करा. प्रश्न असा आहे की साधना पतपेढी मोठी झाली असं आपण सांगतो. पण त्याच्यामध्ये संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी आणि आपले सगळे संचालक आणि आपले सगळे कर्मचारी यांचे योगदान फार मोठं असतं. आणि याच्यामुळे सुद्धा चांगले कर्मचारी आपल्याला मिळाले पाहिजे, चांगले संचालक आपल्याला मिळाले पाहिजे, चांगले पदाधिकारी मिळाले म्हणून ईश्वराकडे मी प्रार्थना करतो. आपली पतपेढी खरोखर चांगल्या तऱ्हेने चालले. जे काय आता तिकडे व्यवहार होतात ते व्यवहार समजून केले जातात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेला मी चेअरमन झालो त्यावेळेला आपला सीडी रेशो 12.5 होता. आणि तो फार चिंताजनक होता कारण आपल्याकडे डिपॉझिट सुद्धा जास्त होते आणि कर्ज जात नव्हतं. त्यावेळी संचालक मंडळातले सगळे लोक कर्मचारी आम्ही दारोदार फिरलो होतो आणि तो सीडी रेशो मग 6 वरती आला होता. त्याचप्रमाणे मी चेअरमन झाल्यानंतर एक मोठं कर्ज आपल्याकडे आलं होतं 10 लाखाचं. 2003ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला 10 लाखाचं कर्ज द्यायचं की नाही द्यायचं. कारण प्रश्न असा होता की आपल्याला परमिशन फक्त 25,000ची होती. 25,000ची परमिशन असताना तुम्ही 10 लाखाचं कर्ज कसं देता. पण आपलं कर्ज जायला पाहिजे, सिबिल कमी व्हायला पाहिजे या दृष्टीने आपण विचार केला. संचालक मंडळाने विचार केला आणि त्यावेळेला संचालक मंडळाने एक निर्णय घेतला की आपण ते कर्ज अदा करू. कारण त्या पार्टीने आपल्याकडे जवळजवळ 1 कोटीची मालमत्ता मांड ठेवली होती आणि ॲडव्हान्स चेक दिले होते. त्याचप्रमाणे त्या पार्टीचा रेकॉर्ड पण चांगला होता आणि आपण ते कर्ज अदा केले. पण ते कर्ज दिल्यानंतर आर्थर साहेब चिंताग्रस्त होते. कारण काय एवढं 10 लाखाचं कर्ज द्यायला कोणी देत नव्हतं आणि हे कर्ज वळेपर्यंत फिटेपर्यंत ही वॉज व्हेरी रेस्टलेस. त्याला किती काळजी आहे बघा. आता आर्थर इकडे आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या. स्मिता त्याला चांगली सहकार्य मिळाली आणि ती सुद्धा पतपेढीत आल्यानंतर त्या दोघांचं नातं झालं आणि लग्न झालं. 2 मुलं झाली आणि फॅमिली अतिशय
चांगली आहे. त्यांची 2 मुलं, एक मुलगा CA आहे, दुसरा मुलगा काय म्हणतात ते ॲडव्हर्टाईज स्टेशनमध्ये काम करतो. तर त्यांनी अतिशय चांगले संस्कार आपल्या फॅमिलीवरती गेलेले आहेत, म्हणून मी त्याला धन्यवाद देतो. आणि तुझी वाटचाल पुढचं आयुष्य चांगल्या तऱ्हेने जावं अशा ईश्वराकडे प्रार्थना करतो. नेस्टर, तुझं सुद्धा कौतुक करतो मी, कारण नेस्टरची परिस्थिती तशी काय खूप खास नव्हती, पण त्याने कधी धीर सोडला नाही. जे काय प्रसंग आले त्याला तोडून दिलं त्याने, आणि त्याच्यातनं त्याने याची आपली फॅमिली उभी केलेली आहे. आज आता साहेबांनी बातमी दिली तुम्हाला, तर त्यांच्या मुलीचं जे एंगेजमेंट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद. आणि त्यानंतर तुमचं सगळं दोघांचं आयुष्य चांगल्या तऱ्हेने जावं, ईश्वर तुम्हाला मोठा आशीर्वाद देऊ या प्रार्थना करतो आणि आम्ही 2 शब्द तुम्ही थँक्यू. धन्यवाद फेमस साहेब. आजच्या ह्या कौटुंबिक कार्यक्रमाचे अध्यक्ष पतवडीचे माननीय चेअरमन अनिल कुटीनो, आजच्या या कौटुंबिक कार्यक्रमाचे मानकरी संस्थेचे जनरल मॅनेजर आर्थर कुटीनो आणि सिनियर क्लार्क मिस्टर कुटीनो, आदरणीय व्यासपीठ आणि खास जनरल मॅनेजर आणि सिनियर क्लार्क यांच्या आग्रहास्तव आणि प्रेमाखातर उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे अल्बर्ट अथार्ड यांनी सर्व सांगितल्यानंतर इथे त्या व्यतिरिक्त आणखी त्या बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं. संपूर्ण त्यांनी आढावा घेतलेला आहे दोघांचा. तरी सुद्धा मी या ठिकाणी एक मुद्दा नक्कीच उपस्थित करेन. एखादी संस्था नावारूपाला आल्यानंतर त्यामध्ये काम करणं आणि ती संस्था बाल्यावस्थेत असताना काम करणं यामध्ये खूप फरक आहे. एक नवीन पदवी ज्या वेळेला सुरू होते आणि एक बीकॉम पदवीधर एक छोट्याशा कुठेच अशाचा करंट दिसत नाही, पदवीचा काय होईल पुढे, आणि तिथे नोकरी ठरतो आणि तोच कर्मचारी 35 वर्षाच्या निष्ठावान सेवेनंतर त्या संस्थेमधून रिटायर होतो एक जनरल मॅनेजर म्हणून. ह्यापेक्षा आणखी मोठा आनंद कोणताच नसतो. आणि त्याच्या तुलनेला मी नेस्टरचा पण उल्लेख करेन की 32 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे यांनी सेवा दिली या दोघांनी, म्हणून आज पतपेढी नावारूपाला आलेली आहे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. आर्थर कुटीनो यांना मी नाही म्हटलं तरी त्यांच्या महाविद्यालयीन शैक्षणिक संस्थेतून आमची ओळख तशी. बीकॉम झालेला माणूस नक्कीच उपजत हुशार असतो. त्यावेळेला त्यांना मोठ्या मुंबईतल्या एखाद्या कंपनीमध्ये नक्कीच नोकरी मिळाली असती, परंतु कदाचित काळाची गरज म्हणून त्यांनी या पदवीत नोकरी मिळली असेल. या 35 वर्षामध्ये ह्या व्यक्तीने अनेक स्थित्यंतरं पाहिलेली आहे. मी संचालक असताना, सल्लागार असताना आणि जनरल सेक्रेटरी असताना खूप स्थित्यंतर पाहिली आहे त्या व्यक्तीने, आणि जी स्थित्यंतर झाली ती प्रगतीच्या दृष्टीने झाली आणि त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता या ठिकाणी सांगण्यात आलं की ज्या वेळेला एखादा अधिकारी किंवा कर्मचारी सेवानिवृत्त होतो आणि मॅनेजमेंट त्याचा अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करते, त्यामध्ये त्या व्यक्तींचं त्या संस्थेसाठी किती योगदान घरी असतं हे आपण कल्पना करू शकतो. आता त्याचा उल्लेख झाला, कदाचित आणखी त्यांना काही वर्ष पतपेढीसाठी काम करायचं आहे कोणत्याही नात्याने. ही फार कौतुकाची बाब आहे
हे त्यांनी 35 वर्षामध्ये कमावलेलं जे आहे ना त्याचं एक फळ आहे असं मी समजतो. आजच्या दिवशी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत असताना अर्थर आणि नेस्टर मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन की त्यांनी हे जे काय योगदान दिलेलं आहे संस्थेसाठी हे समाजासाठी दिले आहे असं मी समजतो. ते देत असताना त्याने प्रभू परमेश्वरानं त्यांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेवलं. संपूर्ण त्यांची एक सांसारिक माणूस म्हणून प्रापंचिक माणूस म्हणून जी काही जबाबदारी होती ती पार पाडण्याची परमेश्वरानं त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल धन्यवाद देत असताना त्यांच्या पुढील उर्वरित जीवनासाठी अर्थर आणि नेस्टर यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अधिकाधिक पतपिढीच्याद्वारे किंवा अनेक संस्थांद्वारे समाजासाठी योगदान मिळावं म्हणून त्या न्यायदानाकडे प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच. आजची सत्कारपूर्ती अर्थरामेश्वर कुटीनो सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आधी माझे संचालक पदाधिकारी या दोघांविषयी बराचसा उपक्रम झालेला आहे. त्या काय परत करत नाही. मात्र अर्थबरोबर मला काम करण्याची बरीच वर्ष संधी मिळाली. ते सेक्रेटरी आणि ते मॅनेजर होते आणि या कारकिर्दीत स्थलांतराविषयी सांगितलं. 5 ठिकाणी स्थलांतर झालं त्यावेळेला आम्हीच होतो आणि सर्व मी मुद्दाम इथे विन्सेंट कुटीनोचं नाव घेईन. सुरुवातीला त्यांनी अर्थर कुटीनोला बरंच शिकवलं किंवा त्यांना विन्सेंट कुटीनोला अर्थापेक्षा जास्त कल्पना माहिती होती. त्याच्यावर त्याला शिकायला मिळालं आणि त्यानंतर मग ते सर्व व्यवस्थित झालं. विन्सेंट पण चेअरमन होते. 5-7 चेअरमनच्या बरोबर त्या महाव्यवस्थापकांनी काम केले. त्यामुळे त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाविषयी मी काही बोलणार नाही आहे. त्यांनी त्यावेळेला 500 रुपये पगारामध्ये काम केलं. 500 रुपये पगारामध्ये भावळ्याच्या टेबलावर बसायचे. तिथून त्यांनी जो काही साधना भंडारभराचा साधना पान मार्केटिंगचा व्यवहार चालायचा त्याच्यामध्ये थोडं कर्ज वगैरे दिलं काही ते वसुलीचं काम शेवटी आम्हालाच करायला लागलं आणि तो पण काळ आम्ही काढला. 31 मार्चला नेहमी आम्ही 2-3 माणसं जर पकडली जाऊन एका व्यक्तीच्या घरी बसायचे. तो चेक देणार पण त्याने काही तो 2 वर्ष आम्हाला काही चेक दिला नाही. अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही ही संस्था चालवली आणि त्याला साथीदार अर्थर कुटीनो हा कारण वसुलीला आम्ही सर्व गाडी काढून मोटरसायकलवर जायचे. इतर लोक पण असायचे. जेस्टिंग पण असायचा किंवा नेशनल असायचा. आपलं आणखी कुटीनो तो पण असायचा वसुली अधिकारी म्हणून आता जो आहे. तर अशी आमची जी टीम होती ती टीम आम्ही काम करायचो आणि 31 तारखेला सर्व आम्ही लेडीज पण स्मिता पण असायची आणि आम्ही वसुलीसाठी जगायचो. झाली पाहिजे वसुली आहे. आपली सगळी वसुली आहे. ही संस्था आपली आहे. आपण आपल्यासाठी काय केलं तर सांगितलं काहीच नाही. ती संस्थेला पुढे जाण्यासाठी खूप वाव मिळाला. ठीक आहे वाव मिळाला. संस्था आता मोठी आहे. प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक संस्था आहे. आपल्या संस्थेमध्ये 250 कोटीच्या ठेवी आहे. आजूबाजूला पाहिजे सर्वांची स्थिती चांगली आहे. लोकांकडे पैसा आहे. लोक आणून ठेवतात. विश्वासाने ठेवत आहेत. आपल्याकडे 1-2 पतसंस्थांना बघितलं तर त्यांच्या व्यवस्थापकामुळे नाही आहे. एक संस्था व्यवस्थापकामुळे उडाली. दुसरी संस्था जी आहे ती पण अशी बरोबर त्यांचं मॅनेजमेंट म्हणून डबकायला आले नाही. पण ती व्यवस्थापकामुळे उडाली. त्याचं उदाहरण मी मुद्दाम देईन की त्यांचं सॉफ्टवेअर आपल्याकडे होतं. त्याच वेळेला ते आपण बदली केलं. 1 वर्षानंतर आपण ठरवले. पण आपला महाव्यवस्थापक जे होते ते कर्तव्यदक्ष आणि
काय पुढचा विचार करणारा असं त्यांची नीती होती. नेहमी धोरण आखताना किंवा मिटिंगच्या समोर काही गोष्टी ठेवताना ते अभ्यासूपणे ते ठेवायचे आणि ह्यातच संस्थेचा बदल असायचा नेहमी. जसं साहेबांना सांगितलं की 10 लाखाचं कर्ज होतं, बरोबर आहे, आपण ते डेरिंग केली, आपण दिलं, वसूल पण केलं, ठीक आहे. आणि व्यवस्थित आपल्याला काही असं कोणा त्याच्याकडे जायला लागलं नाही, मात्र थोडंसं ताकद पण पाहिजे आणि डेरिंग पण पाहिजे, जाऊन आपण काम करू शकतो. आपल्या आजचा हा कार्यक्रम जास्त मोठा लांब थांबतोय कारण वेळ पूर्ण होते. मी दोन्ही कुटुंबियांना अशी शुभेच्छा देतो की त्यांचं आयुष्य भरभराटीचं जाऊन. तर कुटुंबाला 1 वर्ष दिलेलं आहे, आता मी ऐकलं तर त्यांनी ते आपलं योगदान संस्थेला द्यावं, संस्था अजून मोठी व्हावी, आणखी संस्थेच्या 1-2 शाखा निघाव्या अशा शुभेच्छा मी देतो आणि उर्वरित आयुष्य दोघांचं सुखसमृद्धीचं जावं ह्या सदिच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणे, माजी संचालक यांचे सर्वांचे आणि मित्रमंडळी, माझा परिवार तसेच माझे सहकारी बंधू भगिनींनो, आज मी आपल्यासमोर उभा आहे हृदयात अनेक भावना घेऊन. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक खरा दिवस आहे. एका प्रवासाचा शेवट आणि एका नव्या नव्या वाटचालीची सुरुवात. जेव्हा मी इथे काम सुरू केले तेव्हाचे दिवस इतक्या लवकर येतील असे मला वाटत नव्हते. ही फक्त नोकरी नव्हती, तर माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनतो. येथे घालवलेले प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव आणि आपल्या सर्वांचे सहकार्य हे सगळं माझ्यासाठी अनमोल आहे. प्रत्येक सहकार्याची साथ आणि मार्गदर्शन मिळावं, ज्यामुळे मी केवळ माझ्या कामातच नाही तर व्यक्तिमत्वातही सुधारणा करू शकतो. माझ्या सुरुवातीच्या दिवसाची आठवण येते ती आहे. प्रत्येक क्षणी आपण सगळे माझ्या पाठीशी उभे होता आणि मी त्या सहकार्यामुळे मी या प्रवासात पुढे जाऊ शकतो. हसरे चेहरे, कठीण प्रसंगातले लढे, कामातील आव्हाने आणि त्यातून आलेला यशाच्या आठवणी आज माझं घर करून राहिले आहे. हे संस्थान मला एक कर्मचारी म्हणून नव्हे तर एक कुटुंबातील सदस्य म्हणून मान्यता दिली. येथे आलेल्या आव्हानाचा सामना करण्याची प्रेरणा मला आपल्यासारख्या स्नेही सहकार्यामुळे मिळाली. आपल्यासोबत असलेल्या प्रत्येक क्षणात मी अनेक आठवणी आणि मित्र मिळवले आहेत जे माझ्यासाठी अनमोल आहे. आज सेवानिवृत्त होताना एक प्रकारचा आनंद आहे की मला आता माझ्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता येईल, पण त्याच वेळी तुमच्याशी दुरावण्याचे दुःख देखील आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहवासाची आठवण नेहमी मनात राहील. मी आभारी आहे की तुम्ही माझ्या या प्रवासात इतकं स्मरणीय बनवलं. शेवटी एवढंच म्हणेन की हा निरोप आहे, पण आपली मैत्री कायम राहील. आपल्या सर्वांच्या यशासाठी मी सदैव प्रार्थना करीन आणि आशा करतो की आपले संस्थान यापुढे प्रगतशील वाटेवर मार्गक्रमण करीत राहील. धन्यवाद. आदरणीय अध्यक्ष महोदय,
उपाध्यक्ष, ज्येष्ठ संचालक मंडळ सदस्य, उपस्थित आजी माजी पदाधिकारी, माझे सर्व सहकारी, आमचे सर्व आप्तजन व येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण माझ्याबद्दल भरभरून बोलला व माझे कौतुक केले. गेले 2-3 दिवसापासून माझ्यावर हा कौतुकाचा वर्षाव होत आहे. मला इतके माझ्याबद्दल ऐकण्याची सवय नाही, त्यामुळे मी अवघडून गेलो आहे. आज अनेक मान्यवरांनी माझ्या कार्यकाळात पतपिढीमध्ये केलेले कार्य व एकूण वाटचालीचा उल्लेख केलेलाच आहे, त्यामुळे मी त्याची इथे पुनरावृत्ती करणार नाही. आज मी माझ्या सेवा जीवनाच्या शेवटच्या दिवशी आपल्यासमोर उभा आहे. हा क्षण भावनिक आहे, पण त्याहूनही अधिक कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करण्याचा आहे. आज सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो. बायबलमध्ये आपण वाचतो की परमेश्वराने अब्राहम मोशेला त्यांच्या ओळखीच्या भूमीतून एका अज्ञात प्रदेशात जाण्यास सांगितले. प्रथम त्यांनी कुरकुर केली, कारण पुढचा प्रवास व भवितव्य त्यांना ठाऊक नव्हते. माझ्या नोकरीचा पहिला दिवसही असाच होता. मी जेव्हा कामावर रुजू झालो तेव्हा माझा पगार काय असेल, रजा, इतर सवलती यावर काही ठरलेले नव्हते, कारण तेव्हा संस्थेकडे देण्यासाठी काहीही नव्हते. त्यावेळी सुरुवातीस मीही कुरकुर केली. माझा विश्वास घडत होता, मात्र परमेश्वर मला सांगत होता, मी तुझ्या बरोबर आहे. या वचनावर विश्वास ठेवून मी माझे काम सुरूच ठेवले. पतपिढीत लागल्यानंतर काही महिन्यांनी मी नोकरी मिळावी म्हणून इतरत्र सुरू असलेले प्रयत्न बंद करून नोकरीचे अर्ज काढून टाकले. आज मी निवृत्त होताना पूर्णपणे समाधानी आहे. परमेश्वराने माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य दिशा, योग्य माणसे व योग्य वेळ दिली, यासाठी मी त्याला धन्यवाद देतो. माझ्या पत्नीचा प्रवासाचा शेवट इतक्या प्रेमळ वातावरण होत आहे, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्या सेवेला 35 वर्ष पूर्ण झालेली आहे. शून्यातून निर्माण झालेल्या संस्थेच्या उभारणीचा, वाढीचा, चढ-उतारांचा, यशाचा आणि बऱ्यावाईट घटनांचा मी केवळ साक्षीदारच नाही, तर एक छोटासा भागही राहिलो आहे. या संस्थेमुळेच माझ्या आयुष्याला एक अतिशय सुंदर वळण मिळालं. माझ्या पत्नीची भेटही राजकीय झाली आणि त्या भेटीतून आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. संस्थेने मला नोकरी दिलीच, एक जीवनसाथी दिली, अनेक नाती दिली आणि आयुष्यभर जगण्यासारख्या ओळखीही दिल्या. आज पत्नीचे मुख्य कार्यालय व शासनाचा इतका विस्तार झालेला आहे. पहिल्या दिवसापासून आजपर्यंतचा हा माझा प्रवास माझ्यासाठी केवळ एक नोकरी नव्हती, तर ती एक साधना, एक कुटुंब आणि एक जीवन प्रवास होता. माझी आमदार स्वर्गवासी डाऊन डिव्हिजन सर्व्हिस यांनी स्थापन केलेल्या संस्थेत पतपिढीचे तत्कालीन सेक्रेटरी श्री विन्सन कुटीनो व चेअरमन स्वर्गवासी फिलिप लेमॉस यांनी मला संस्थेत काम करण्याची संधी दिली. त्यानंतर लाभलेले चेअरमन माननीय श्री जोसेफा डी सिल्वा, विन्सन कुटीनो, फ्रान्सिस कुटीनो, नॅब टायर्स, अशोक कुलासो, संजय डाबरे आणि विद्यमान चेअरमन माननीय श्री नील कुटीनो, त्याचप्रमाणे सर्वच आजी माजी पदाधिकारी, संचालक आहेत. माझ्यावर प्रचंड विश्वास दर्शवून मला काम करण्यास नेहमी पूर्ण स्वातंत्र्य दिले, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्यासोबत काम करणारे पतपिढीतील माझे सहकारी, त्यांनी दिलेली साथ आणि कठीण कार्यात हिमतीने पुढे जाण्यासाठी दिलेला आधार हा नेहमीच लक्षात राहील. सहकार्याने दिलेल्या सहकार्याशिवाय एवढा मोठा प्रवास अशक्य होता. आज मी या ठिकाणी आपण सकाळी सोडून गेलेले आपले सहकारी राजेंद्र पाटील, रिचर्ड, संजय यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज मी निवृत्त होत आहे, पण ही आठवणी, प्रेम आणि सहकार्याचा हा अमूल्य ठेवा माझ्या हृदयात सदैव जिवंत राहील. माझ्या आयुष्यातील प्रत्यक्ष क्षणाला अर्थ देणाऱ्या, हसवणाऱ्या, शिकवणाऱ्या आणि साथ देणाऱ्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आज माझ्याबरोबर माझे सहकारी श्री कृष्ण कुटीनो
तेही सेवेतून निवृत्त होत आहेत. नेस्टर हे माझे वर्गमित्र. रवी देशच्या शाळेत 4थीपर्यंत आम्ही एकत्र शिकलो. भक्तशीरपणा व कामात निर्णयपणा हे त्यांचे गुण आहेत. कामात ते नेहमीच वेळेपेक्षा अगोदर हजर असतात व दिलेले काम व्यवस्थित पार पाडतात. त्यांना मी आज त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा देत आहे. त्यांना चांगले दीर्घायुष्य आरोग्य लाभावे म्हणून परमेश्वराकडून प्रार्थना करतो. आज मला एवढंच सांगायचं आहे की नोकरी संपते पण माणसाचे असलेले स्नेहबंध कधीच निवृत्त होत नाही. आपण सर्वजण येऊन माझ्या या सेवानिवृत्ती समारंभात सहभागी झाला, माझे कौतुक व गौरव केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी तुमचा जास्त टाईम घेणार नाही. आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट डे आहे. माझ्या डॅडींनी 35 इयर्सची सर्व्हिस केल्यानंतर आज ते निवृत्त होत आहे. सो आमच्यासाठी खास आणि इमोशनल डे आहे. एका ठिकाणी 35 वर्ष काम करणे हे आजच्या काळात थोडं डिफिकल्ट आहे. म्हणजे आमचं जनरेशन हे सतत 1-2 वर्ष काम करते आणि स्विच मारते, पण त्यांचं बघून आम्हाला खूप इन्स्पिरेशन भेटते. ते 35 वर्ष एका ठिकाणी राहिले, ते निष्ठेने काम केलं त्यांनी, त्याच्याबद्दल आम्हाला खूप कौतुक वाटते. या 35 वर्षात फार बदल झाले, पण डॅडीचे काम नेहमी सतत प्रामाणिक आणि त्यांनी प्रामाणिकपणे आणि सरळपणे काम केले. ते जास्त बोलत नाही, पण त्यांचं कामच त्यांच्यासाठी बोलत असते. सहकारी, सभासद आणि सर्वांची ते नेहमी प्रामाणिक व आपुलकीने राहिले. डॅडींना वाचनाची खूप आवड आहे. त्यांनी आमच्या घरी नेहमी असे ते मॅगझिन्स, न्यूजपेपर, बुक्स वगैरे घेऊन येतात. त्यामुळे आमच्या घरात अशी वाचनाची सवय सर्वांना लागलेली आहे. बरेच टॉपिकवर आम्ही असे डिस्कस करत असतात. इकॉनॉमिक्स झाले, सोशल झालं, पॉलिटिकल झालं, तर असं सर्वांमध्ये असं वाचनाचं वातावरण आहे. आज मी आणि ग्रेस ज्या ठिकाणी आहे त्याच्या पूर्ण श्रेय आमच्या मम्मी डॅडींना जाते. त्यांनी खूप कष्ट केले आणि आज आमच्यासाठी एक चांगलं फ्युचर सेट करून ठेवलेलं आहे. सो वी बोथ आर प्राऊड ऑफ आवर मॉम अँड डॅड. माझ्या सिंहचा प्रवास खूप कठीण होता, पण त्यांनी मला नेहमी असं सपोर्ट केलं. खूप अनसक्सेसफुल अटेम्प्ट लागले, पण तरी पण त्यांनी मला तसं हे नाही केलं. ते नेहमी मॉरल सपोर्ट देत राहिले. म्हणून आज मी आज तुमच्यासमोर सीए म्हणून उभा आहे. त्यांचा सपोर्ट नसता तर मे बी आय वुड हॅव गिव्हन अप लॉंग टाईम बॅक. सो थँक्यू. असं शेवट करताना मी असं सांगेन दॅट ॲज यू क्लोज दिस 35 years chapter today, your final balance is remarkable. You leave behind a career of legacy, a loved family, and a colleague who respect you. The bank may be losing a loyal employee, but we are gaining a full-time father. Congratulations on your retirement. We are proud of you. Thank you. धन्यवाद गिरीश कुटिनो. आर्थरने कुटुंबाला पुस्तकात म्हणजे मोठी लायब्ररी आहे आणि पुस्तक हे संस्कृतीचं मस्तक आहे. म्हणजे ते रिटायर झाले तरी कधी त्यांना कंटाळा येणार नाही आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पुस्तक आहे. आता मी संस्थेची व्हाईस चेअरमन मॅम विश्वास साहेब यांना आभार मानण्याची विनंती करतो. प्रामाणिकपणा आणि नम्रता या दोन गोष्टी जर आपण अभ्यास केल्या आपल्या जीवनामध्ये तर कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होते. आणि आज त्या दोघांच्या चेहऱ्यावरती दिसते त्यांनी ते नोकरी करताना हा प्रामाणिकपणे नम्रताही ठेवलेली होती. त्याच्या रोजच्या जीवनात आम्ही 4 वर्ष झाली मी बघतोय त्यांना, जवळून बघतोय दररोज. कधी शाखेवर जाऊन नेस्टरला आणि दररोज हेड ऑफिसला. तर हे त्यांच्यामध्ये जे गुण आहेत. आपण मला वाटते प्रत्येक स्टाफने जर असं केलं आपल्या दैनंदिन कामामध्ये
तर त्याचा उपयोग आपल्याला चांगला होईल. आजचे सत्कार कृती श्री आनंद कुटीनो व त्यांच्या पत्नी सौ स्मिता कुटीनो, तसेच दुसरे सत्कार कृती नेस्टर कुटीनो व त्यांच्या पत्नी कॅन्डिला कुटीनो यांनी विनंतीला मान देऊन सत्कार स्वीकारला त्यांचे आभार. पतपिढीचे आजी माजी पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य आपण उपस्थित दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमासाठी लोकसेवा मंडळाचे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळ व अध्यक्ष श्री गॉडवी कोरिया यांचे आभार. सभेसाठी साऊंड सिस्टम व्यवस्था करणारे नितीन गोन्साल्विस यांचेही आभार. तसेच कार्यक्रम यशस्वीपणे होण्यासाठी पतपिढीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आपण शेवटचं राष्ट्रगीत म्हणूया. सगळ्यांनी उभं राहायचं आहे.